हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नागपुरातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू, आणखी लोक दगावण्याची शक्यता। सरकारची भूमिका स्पष्ट, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार, जरांगेंच्या आजच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर मराठा संघटनांसोबत जरांगे पाटलांची बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण हवं, जरांगे मागणीवर ठाम। जरांगेंनी गिरीश महाजनांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं, एकनाथ खडसेंचं आवाहन। महाजनांचा नेमका संदेश काय होता हे महाराष्ट्राला कळू द्या, खडसेंचं वक्तव्य। भिवंडीत आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा, मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। तडजोडी तुटल्यानं उद्धव ठाकरेंचा मोर्चा, मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा, सरकार धारावीकरांच्या पाठीशी असल्याचंही आश्वासन। धारावीतील मोर्चाची चेष्टा करता मग मुख्यमंत्री कुणाची दलाली करतात, संजय राऊतांचा सवाल। तर मोर्चासाठी चंद्रावरून लोक आल्याचंही उपरोधिक प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे उद्या अधिवेशनात सहभागी होणार, अधिवेशनानंतर नागपुरातूनच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार। मुंबईतील डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये मुख्यमंत्री सहभागी, 20 वर्षात अशी सफाई पाहिली का? काही लोक दुसरीच साफसफाई करत होते, ड्राईव्ह दरम्यान शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, सुरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, सुरत इंटरनॅशनल विमानतळाच्या इमारतीचंही उद्घाटन। आळंदीतील चरोलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, शरद पवार कार्यक्रमस्थळी उपस्थित। सलीम कुत्ता सोबतच्या संबंधांवरून सुधाकर बडगुजर यांची आजही चौकशी, बडगुजर थोड्याच वेळात नाशिक गुन्हे शाखा कार्यालयामध्ये पोहोचणार। ठाण्यात प्रेयसीला कारखाली चिरडल्याचं प्रकरण, तपासासाठी एसआयटी स्थापन, अश्वजित गायकवाड, रोमिल आणि सागर शेळके विरोधात गुन्हा दाखल। मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्या 1932 दुकानांवर महापालिकेची कारवाई, सर्व दुकानांना दंडात्मक कारवाईची नोटीस। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार। संसदेतील घटना चिंताजनक, घटनेचा खोलवर तपास करणं गरजेचं, लोकसभा अध्यक्ष योग्य पावलं उचलतायत, पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया। संसदेतील घुसखोरीनंतर 5ही जणांचा आत्महत्येचा विचार होता, चौकशीनंतर दिल्ली पोलिसांची माहिती, पोलिसांकडून राजस्थानात जात आरोपींचे मोबाईल जप्त। काश्मीरमध्ये 250 ते 300 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत, गुप्तचर विभागाची माहिती, तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करणार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती। मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा राजीनामा, जितू पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती। देशात कोरोनाचा नवा सब व्हेरियंट आढळला, BA.2.86 च्या जातीतील JN.1 व्हेरियंटचे केरळमध्ये रुग्ण, नव्या विषाणूमुळे संसर्गाची भीती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।